हे बघा, हा समोर श्रीवर्धन किल्ला. इथं या साईडला मनोरंजन किल्ला आहे. हे समोर हे तलाव आहे आणि त्याच्या समोर हे इथं गोंदेश्वर महादेवाचं मंदिर. मित्रांनो, जय शिवराय. मी आशिष मराठे, सह्याद्री रानवाटा क्रिएशन ह्या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत करतो. आत्ता आपण आलो आहे एक सुंदर असं पुरातन असं महादेवाचं मंदिर आणि त्यांचं दर्शन घ्यायला. मंदिराच्या जवळ जायच्या आधीच आपल्याला हा तलाव लागतो. खूप मोठा आहे आणि पुरातन तलाव आहे तो, ज्याचं बांधकाम आपल्याला आजूबाजूने दगडामध्ये बांधलेलं दिसून येतं. काका आणि दत्ता आहे आपल्यासोबत आणि जिथे आपण आलो आहे ते गोधनेश्वर महादेवाचं मंदिर आहे. गोधनेश्वर महादेव. आणि हे मंदिर आहे राजमाची किल्ला, जिथे श्रीवर्धन आणि मनोरंजन हे दोन किल्ले येतात लोणावळ्यामध्ये. हे पहा, मंदिराच्या जवळचा आजूबाजूचा भाग पाहू आपण. मंदिराच्या समोरच एक हा छोटासा भाग आहे आणि हे एक तळं आहे. इथं जे पाणी पडतं ते पाणी खालच्या तळ्यामध्ये जातं असं म्हणतात आणि हे पाणी कुठून येतं ते अजूनही माहीत नाही आहे. नंदीच्या मुखातून पाणी पडतं आहे बघा. 12 महिने नंदीच्या मुखातून पाणी पडत असतं आणि इथलं पाणी ते खालच्या तळ्यामध्ये जातं. तर चला आपण मंदिराचा आजूबाजूचा भाग पाहूयात आणि गोधनेश्वर महादेवांचं दर्शन घेऊयात. हे पहा, राजमाचीवरती आपण आणि माहिती दिली. इथं 7वाहनकालीन बांधकाम आहे या मंदिराचं. दगडावर दगड रचून बांधकाम केलेलं आहे वैशिष्ट्यपूर्ण. आणि गोंदेश्वर मंदिरातील मुखातून पाण्याचा अखंड प्रवाह त्या तलावामध्ये जातो. तर हे ते मंदिर जे आता आपण पाहतोय. आणि ह्या मंदिराच्या ह्या गोमुखातून जो पाण्याचा प्रवाह येतो हा पूर्ण इथून परत गायब होऊन परत ह्या पुढच्या ह्या तलावामध्ये जातो ह्या मोठ्या. आणि हे समोर श्रीवर्धन किल्ला. आता आपण राजमाची किल्ल्यावरती आहोत.